मध्ये आणखी एका महिलेचा मृतदेह सापडलेला आहे। मुखेड तालुक्यातील हसनालमध्ये हा मृतदेह सापडला। आतापर्यंत एकूण 4 मृतदेह सापडलेले आहेत। गंगाबाई गंगाराम मादळे, भीमाबाई हिराराम मादळे आणि ललिताबाई भोसले शिवाय चंद्रकला शिंदे अशी मृत महिलांची नावे आहेत। आणखी एका महिलेचा मृतदेह या ठिकाणी आढळून आलेला आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी राजीव गिरी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। राजीव, या ज्या महिलेचा मृतदेह सापडलेला आहे त्या सगळ्या संदर्भात आता पोलिसांनी कशी दखल घेतली या सगळ्याची? रिद्धी, ढगफुटीनंतर ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या महिला अडकल्या होत्या पावसामध्ये आणि त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे। अजून 2 जण गायब असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे आणि याच्या शोधासाठी आता परत एकदा बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। या हसनाळा आणि रावणगाव या परिसरामध्ये सैन्य दलाचे जवान देखील आता दाखल झालेले आहेत आणि या भागातील ग्रामस्थांच्या घरातील साहित्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे खायला अन्नधान्य देखील आता उरलेलं नाहीये। हे सगळं अन्नधान्य या पाण्यामध्ये भिजून गेलेलं आहे। त्यामुळे आता इथे तातडीने बचाव कार्य राबवत या नागरिकांच्या अन्न पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आता पावले उचललेली आहेत। एकूणच या ढगफुटीनंतर या परिसरातील 3 ते 4 गावातील लोकांवर प्रचंड मोठं संकट आता उद्भवलेलं आहे आणि आता या संकटाला सामोरे जात असताना या नागरिकांची दमछाक होताना दिसते। जी राजू, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। Thank you.